उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेल्या दमदाटीमुळे आधीच ते अडचणीत आलेत आणि त्यातच आता अजित पवारांच्याच पक्षातील नेते अमोल मिटकरी यांनी एक मागणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे। नेमका मिटकरींनी काय केलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आधी चौकशीची मागणी म्हणून त्याच मॅडमची चौकशी व्हावी आणि त्या मॅडमचे परत कागदपत्र तपासण्यात यावे। टीकेनंतर नरमाईची भूमिका, माझी वैयक्तिक भूमिका मी मांडली आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। आपल्याच नेत्याला अडचणीत कसं आणायचं हे शिकायचं असेल तर आमदार अमोल मिटकरी यांच्या इतका चांगला शिक्षक भेटूच शकणार नाही। सोलापुरातल्या कुरडू गावातील अवैध मुरुम चोरी प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्यानं अजित पवार आधीच अडचणीत आले होते। उत्तर देऊन अजित पवारांच्या नाकी नऊ आलेले। हे सगळं कमी होतं की काय? अजित पवारांच्या अडचणी वाढवण्याचं शिवधनुष्य त्यांच्याच खास नेत्यानं उचललं। आमदार अमोल मिटकरींनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या निवडीवरच सवाल उपस्थित केले। अंजना कृष्णा यांची चौकशी करण्याची मागणी केली। मिटकरींनी अजित पवारांसाठी उचललेल्या धाडसी पावलाचं महाराष्ट्रातनं तोंड भरून कौतुक झालं। अखेर मिटकरींना उपरती झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या मॅडमच्या कागदपत्रांची फेरपडताळणी व्हावी। केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्या मॅडमनी काही फर्जी कागदपत्र देऊन ती पोस्टिंग घेतलेली आहे का? या निवड प्रक्रियेमध्ये काही गोड बंगाल आहे का, जे पूजा खेडकर प्रकरणात घडलं? काही लोकांचा काही लाभ लागलेला आहे का? म्हणून त्याच मॅडमची चौकशी व्हावी आणि त्या मॅडमचे परत कागदपत्र तपासण्यात यावे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचा जर त्या मॅडमनी गैरफायदा घेतला असेल तर त्या मॅडमवर सुद्धा कडक कारवाई करावी, अशी मागणी मी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पत्राद्वारे विधिमंडळ सदस्य या नात्याने केलेली आहे। पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं ट्विट डिलीट केलं, युटर्न वगैरे घेतलेला नाही आणि दिलगिरी व्यक्त केली की चला महिला अधिकारी आहेत, त्यांना आपण जाब विचारणं जर चूक असेल तर मग तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला चॅलेंज करून राहिला। तुम्हाला महिला अधिकारी म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, पण आम्ही सुद्धा विधिमंडळ सदस्य काही आता शहाणे मागच्या दाराने आला असं झालं। अरे तुम्हाला लाज लज्जा शरम आहे की नाही? विधिमंडळाला कोणतं मागचं दार असतं? विधान परिषदेचा अवमान करताना तुम्हाला लाजानेच वाटत? पण ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याला आम्ही काही विचारलं असेल तर त्यात वाईट वाटण्याचं काय आहे? आणि जर खोटे नसतील कागदपत्र तर सरळ सांगावं की आमची कागदपत्र खोटी नाही। पण तरीही माझी वैयक्तिक भूमिका मी मांडली आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। पण आता हे केल्यानंतरही ज्या पद्धतीनं मला ट्रोलिंग केलं जातंय किंवा ज्या पद्धतीनं ट्विटरवर अनेक वेगवेगळ्या पक्षातले फालतू लोक मला उत्तर देता येतं, पण फक्त अजितदादांच्या वर असलेल्या निष्ठेपोटी मी एक चकार शब्द बोलत नाही। कुरडू गावात जो काही प्रकार झाला त्यात अजित पवार आधीच अडचणीत आहेत, पण ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली त्याचे आता कारनामे समोर आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माढा तालुकाध्यक्ष बाबा जगतापसाठी अजित पवारांनी थेट आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी केली आणि हाच बाबा जगताप अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। कार्यालयात बसून अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी शेअर करत टीका केली। ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकवलं ती दोन व्यक्ती कोण आहेत? तर एक अण्णा ढाणे म्हणून आहेत जे स्वतःला वाल्मिक अण्णा म्हणवतात आणि दुसरे आहेत बाबाराजे जगताप, हे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि या गोष्टीचा त्यांना गर्व आहे। आणि त्या बाबाराजे जगतापांच्या हातातला जो एक ई सिगरेट घेतलेला जो व्हिडिओ आहे, खरं तर ही ई सिगरेट भारतात बॅन्ड आहे आणि अशा सगळ्या गोष्टी, सगळे अवैध धंदे, गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात। याच प्रकरणात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मोठा दावा केलाय। कार्यकर्ते नाही तर मध्यस्थींच्या दबावामुळे दादा कॉलवर बोलले, तर बीडपेक्षा भयानक परिस्थिती कुरडू परिसरात असल्याचाही दावा धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय। त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डीवायएसपींना समजून सांगायचा, तरी ऐकलं नाही, म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता
त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली. दबाव तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागे वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते. बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी. IPS दमदाटी प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी काही कमी होईनात. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी IPS अंजना कृष्णा यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केला आणि पोलिसांनी अतुल खुपसेंवरच गुन्हा दाखल केला. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अतुल खुपसेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल केला. अंजना कृष्णांना केलेल्या दमदाटीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली, पण काही केल्या अडचणी कमी होण्याचं नावच घेईना. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सोलापूर.